नमस्कार. नवभारत, नवराष्ट्र, महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक दौऱ्यात आपण उत्तर महाराष्ट्र कव्हर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण मराठवाड्यात फिरतोय. मराठवाड्यातले अनेक जिल्हे आपण बघितले. आता लातूर जिल्ह्यामध्ये आहोत. लातूरच्या ग्रामीण भागामध्ये अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे, राजकीय स्थिती काय आहे, कशा प्रकारचे मुद्दे आहेत हे आपण जाणून घेतो. मी या दौऱ्यात फिरत असताना इथे एक छोटं गाव आहे, दापक्या गाव, जे पूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि त्या मतदारसंघामध्ये एक कॉर्नर बैठक सुरू होती. इथले जे विद्यमान आमदार आहेत बाबासाहेब पाटील, जे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून लढतायत, ते या उपस्थित आहेत. पाटील साहेब, पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो या चर्चेमध्ये. आता तुम्ही कॉर्नर बैठक घेताय, काय मुद्दे मांडले, साधारण लोकांशी काय चर्चा केली? आता आम्ही आमच्या महायुतीने या 2.5 वर्षामध्ये जे काही कामं केलेत, जनतेचं हित लक्षात घेऊन अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेत, ते लोकांच्या समोर आम्ही अपील केलेत. त्यांना ती पटतंय. त्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत. मधल्या काळामध्ये आमच्याकडून काही उणिवा राहिल्या होत्या, ते दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय आणि लोक आमच्या सोबत आहेत. म्हणजे मतदारसंघाची जर परिस्थिती बघितली तर काही ठिकाणी अनेक रस्त्याचे पण खराब झालेले दिसत आहेत. हे या गोष्टी आहेत, पाण्याचे प्रश्न दिसत आहेत. तुम्ही कदाचित चुकून काही रस्त्याला गेला असता. मॅक्झिमम रस्ते माझ्या मतदारसंघातले जोडलेत. आत्ता बी फॅममधून मी 500 कोटीचे रस्ते घेतलेत, फॅममधून आणि CM मधून घेतलेत. ते मशीननं सिमेंट कॉन्क्रीटनं करतोय, PM मधून करतोय. अशा मोठ्या प्रकारे रस्त्याच्या संदर्भात देखील निधी आणलाय आणि राहिलेले रस्ते देखील पूर्ण करण्यासाठी आमचा मानस आहे. या ठिकाणची लढत जर आपण बघितली तर पाटील साहेबांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. विनायक पाटील जे शरद पवार गटाकडून लढत आहेत आणि दुसरे गणेश हाके जनसुराज्य पार्टीकडून लढत आहेत. पाटील साहेब, या तिरंगी लढतीमध्ये तुमची स्थिती काय आहे, कशा प्रकारचं वाटतं? माझी स्थिती मी सांगण्यापेक्षा तुम्हीच त्याचं निरीक्षण करावं. मी तर माझी चांगलीच आहे म्हणणार आहे, कारण मी आता आमदारकी की नव्यानं लढू येत नाही, 3री टर्म आहे माझी आणि कामं केलेत. आम्ही लोकांमध्ये संपर्क आहे. माझ्या एवढा संपर्क मला वाटत नाही इथं कोणाचा आहे. आणि आमच्या दोस्ताला तर मी 4 वेळेस पराभूत केलंय आतापर्यंत. आमच्या तुतारीच्या मित्राला गणेश दादा नवीन आहेत, त्याच्याबद्दल आम्ही काय बोला. पण परिस्थिती मागच्या वेळेची वेगळी होती, आता वेगळी आहे. म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडली, तिकडे शिवसेनेत, पण इथं आपण राष्ट्रवादीचाच विचार करूया. राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे आणि जे विनायक राव आहेत ते BJPतून आता तिकडे गेलेले आहेत. म्हणजे तुमची आता जी महायुती आहे त्याच्यामध्ये BJP तुमच्या सोबत आहे, शिवसेना बाण तुमच्या सोबत आहे. मग ही ताकद कमी झाली ना, BJPचे लोक तिकडे गेले, परत गणेश हाकेचे प्रवक्ते होते BJPचे ते गेले, त्याचा फटका बसू शकतो ना? ताकद माझी जी आहे ती पैरेचीच ताकद आहे. पुन्हा उलट BJP आली आमच्यासोबत, पुन्हा शिवसेना आमच्यासोबत आहे आणि आमचे आठवले गट आहेत. ताकद कमी झाली का वाढली? आणि हेच परिस्थिती गेल्यावर या पक्षाचेच दिलीपरावजी उभारले होते, त्यावेळेस देखील 30,000 मतांनी निवडून आलतो. आता तर जास्त मताने यावं लागते निवडून, असं लोकांचं म्हणणं आहे, माझं नाही. बरोबर आहे साहेब. तुम्ही म्हणता की इथे विकासाच्या गोष्टी, पण शेवटी जातीवर हे सगळं चाललेलं आहे. गेले मी अनेक मतदारसंघात फिरलो, जात हा फॅक्टर येतोच आहे. लोकसभेला तो मला प्रॉब्लेम झालेला होता, आता विधानसभेला तो जर फॅक्टर राहिला तर विधानसभेची काय स्थिती असेल? नाही, लोक शाणे झालेत. त्यावेळेस वेळ भेटला नाही, त्याच्यामध्ये निरेटिव्ह निर्माण केला होता. घटना बदलणार म्हणणार ते, शेतकऱ्याचे प्रश्न होते, सुशिक्षित बेकाराचे होते. पण त्याच्यानंतर आम्ही पुन्हा अजून सुधारणा केली की काय मुद्दे आहेत आमच्या शेतकऱ्याचे, त्यांचे ते मुद्दे काही कमी केलेत. त्याच्यामुळं जात फॅक्टर ही मतदारसंघ कॉस्मोपॉलिटिशियन आहे. सगळ्यात लातूर मधला मतदार टफ मतदारसंघ म्हणजे इथला आहे. दुसऱ्या मतदारसंघाचं नेतृत्व करणं, अहमदपूरचं करणं म्हणजे त्याला तारेवरची कसरत लागते आहे. म्हणजे OBC बहुल आहे इथं, तसंच मुस्लिमांची संख्याही जास्त आहे. मग याचा कारण गणेश हाके, आता शेवटी जातीवरच बोलावं लागतंय, नाईलाज आहे. 2 मराठा 1 OBC असा संघर्ष होतोय. आम्ही जातीच्या भिंती 20 वर्षापूर्वी तोडून आम्ही राजकारण केलंय. आमच्याकडे जेवढ्या काही संस्था आहेत, आमच्याकडे जेवढे काही पदाधिकारी आहेत, ते वेगवेगळ्या जातीचे आहेत. जातीला प्राधान्य आम्ही देत नाही. त्या माणसाची कुवत काय, तो त्या दिलेल्या खुर्चीला न्याय देतोय का, त्याची जात ती आहे आमची. राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली होती त्यावेळेस तुम्ही अजित पवार गटाकडे गेलेला होता. तुमचं काय या संदर्भातलं विश्लेषण होतं, काय कारण होती की जेकडून तुम्ही अजित पवारांच्या सोबत गेला, साहेबांनाच तुम्ही सोडलेलं? बघा, तो त्यांच्या घरातला वाद आहे. तुम्ही अजित पवार, आम्ही अजित पवार साहेबांसंग जात असताना 288 पैकी मी एक आमदार, माझ्यासारखे काही आमदार असतील. मी ज्या वेळेस अशा घडामोडी झाल्यात, विचार जनतेला, अगोदर 1 दिवस बैठक घेतली, प्रमुख कार्यकर्त्याला बोलून घेतलं की आपल्याला असा एक प्रसंग माझ्या समोर निर्माण झालाय, आपले मतं आम्हाला कळवा.
त्यांनी मग आम्हाला असे मतं दिले की आपल्याला कामं महत्वाचे आहेत आणि आपण दादा संघ केलं तर बरं राहील. काही आमचे पत्रकार मित्र आहेत, काही लिगल ॲडवायझर सल्लागार आहेत आणि शेवटी विकास महत्वाचा आहे. आमदारकी खासदारकी हे पद आहेत विकासाचे महत्वाचे. मग आपण दादा संघ गेलो. आपले राज्य कामं कुठे आहेत राज्य पातळीवरचे, मोठे साहेबांचं कामं कुठे आहेत नॅशनल लेवलचे. मग आपल्याला पवार साहेबाला दिल्ली जाऊन काम सांगणं किंवा राज्यातलं काम सांगणं आपल्यालाही पटत नाही. दादा पैसे आपण समवयस्कर असल्यामुळे रुसता येते, बोलता येते, रागराग करता येते आणि इतर डे टू डे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तो निर्णय आम्ही घेतलाय. आज आम्हाला विचारलं की जनतेला विचारलं की आपण घेतलेला निर्णय योग्य आहे का, तर 2,500 कोटीचे कामं झालेत, लोक समाधान आहेत, म्हणजे योग्यच निर्णय झाला आमचा. तुम्ही 10 वर्ष जवळपास आमदार, 2 टर्म आमदार आहात आणि आता विकासाच्या मुद्द्यावर पण बोलतायत. या 10 वर्षामध्ये तुमच्याकडून मतदारसंघासाठी कुठली कुठली महत्वाची कामं ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटतं? बघा, सगळ्यात महत्वाचं माझं जे आरोग्याचं काम होतं, सगळ्यात मोठं काम केलं. मतदारसंघामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगावला ग्रामीण रुग्णालय, खंडाळीला ग्रामीण रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, ह्या सगळ्या गोष्टीला न्याय दिला. सगळ्यात माझ्या डोक्यामध्ये इरिगेशनचा आहे. तर माझ्याकडे एक मराठी नदी आहे, जे सत्तेमध्ये आहेत, ज्याची ताकद आहे तिथंच बॅरेजेस झालेत. देशमुख साहेबांनी केले, मग संजय बनसोडे मंत्री झाले, नशिबवान आहेत माझ्याच पक्षाचे, त्यांनी केले. त्यांच्याकडे झाल्यामुळं मी आमदार असल्यामुळं मला 1 वर्ष उशीर झाला. 25 किलोमीटर बॅरेजमध्ये पाणी थांबणार आहे. आणि आता पुढचा जो माझा प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट, लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बागायती जमीन माझ्या मतदारसंघात होणार आहेत आणि ते उद्देश घेऊन मी काम करतो आणि ती पाणी येणार आहे आमच्या पुढच्या टर्मला. पाटील साहेब, तिसऱ्यांदा विधानसभेत धडक मारण्यासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात. कशी प्रचार यंत्रणा चालू आहे, कसा विश्वास वाटतो विजयाचा तुम्हाला? विश्वास तर मला 100% विश्वास आहे. प्रचार यंत्रणा मी सांगितलं तर पुढच्याला कळेल ना. म्हणजे कशा प्रकारे यंत्रणा, कार्यकर्त्याची टीम, गावोगाव बूथ कमिट्या हे एका दिवसात होत नाहीत आणि राजकारण हे येड्यागाबड्याचं काम नाही. तर इथं सातत्यच पाहिजे ह्या गोष्टीमध्ये. ह्याच नाही, कोणतेही व्यापार असो, खेळ असो की तुमचा व्यवसाय असो, ज्याचं ह्याच्यामध्ये सातत्य आहे तो माणूस सक्सेस आहे. पाटील साहेब, आमच्याशी चर्चा केली, खूप खूप धन्यवाद आपले.